प्रभातीच्या मननामध्ये आपण देवाच्या वचनावर मनन करीत असताना आपण योएलाच्या पुस्तकाकडे वळूया आणि योएलाचं पुस्तक पहिला अध्याय आणि वचन 11 आणि 12 आपण वाचूया. योएल पहिला अध्याय आणि वचन 11 आणि 12 देवाच्या वचनात असलेलं आहे. शेतकऱ्यांनो निराश व्हा, द्राक्षीचे मळे करणाऱ्यांनो गहू व जवस याकरिता विलाप करा, कारण शेताचे पीक नष्ट झाले आहे, द्राक्षीचा वेल वाळला आहे, अंजिराचे झाड कोमजून गेले आहे, डाळिंब ताड व सफरचंद अशी मळ्यातील सर्व झाडे सुकून गेली आहेत, मानवजातीचा आनंद आटला आहे. देवाच्या वचनात योएलाच्या द्वारे प्रभू लिहित आहे, मानव जातीचा आनंद आटला आहे. प्रियानो, देवाचा क्रोध किंवा देवाचा जो संताप आहे तो या ठिकाणी दिसत असताना सर्व काही नष्ट झालेलं आम्ही पाहतो आणि म्हणून खास करून शेतकऱ्यांनो निराश व्हा असं प्रभू म्हणत असताना शेवट मानव जातीकडे वळत असताना प्रभू म्हणतो की मानव जातीचा आनंद आटला आहे. मराठी भाषांतरामध्ये सुंदर आलेला आहे, आटला आहे. आटला कधी कोणती गोष्ट आटते? ज्यावेळेस आम्ही उन्हाळ्यामध्ये पाहतो की तापमान वाढतं, सूर्य आग ओकत असतो आणि सूर्याचं तापमान ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस आमच्या आजूबाजूला असलेल्या नद्या, आजूबाजूला असलेले नाले हे सर्व काही आटत जातात प्रियांनो. किंबहुना त्या गॅसवर समजा दूध तापायला ठेवलं आणि ज्यावेळेस त्याचं तापमान वाढत वाढत कदाचित आम्हाला कळून येत नाही की किती वेळ तापत आहे, तर अचानक त्या ठिकाणी तापमान वाढल्यामुळे दूध देखील आटतं. ज्या वेळेस ताप वाढतो त्यावेळेस आटण्याची प्रक्रिया होते प्रियांनो. आणि म्हणूनच आम्ही मनुष्य जातीचा आनंद आटला ही आटण्याची प्रक्रिया आम्हाला एदेन बागेत दिसते. पापाचा ताप वाढला त्यामुळे आमचा आनंद आटला गेलेला आहे. ज्या जीवनामध्ये आशीर्वाद होता, जी कृपा होती, ती सर्व काही त्या एदेन बागेमध्ये पापाचा परिणाम आम्ही पाहतो की मरण आलं आणि आमच्या जीवनातले आशीर्वाद आटत 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 गेले. प्रियांनो, आम्ही स्वतः आमच्या आनंदाचे शत्रू असे झालेलो आहे आणि म्हणूनच हा म्हणतो की मानव जातीचा आनंद आटला आहे. आज परिस्थिती पहा ना जगामध्ये की आनंद कुठे आम्हाला दिसत नाही. कारण जसं प्रकारे पापाचा परिणाम आम्हाला दिसतो, मरण आहे, आमचा आनंद आटला, त्याचप्रमाणे मनुष्य देखील मनुष्याचा आनंद आटवण्यासाठी तयार आहे. गेल्या दिवसामध्ये आपले काही बंधुजन एका सुंदरशा स्थळी रममान होते. सर्वजण हसत खेळत होते, कुटुंबाबरोबर खेळत होते, बागडत होते, त्या निसर्गाचा आस्वाद घेत होते. आणि काही जण आले आणि बेछूट असा गोळीबार त्यांच्यावर केला आणि क्षणभरात त्या सर्वांचा आनंद आटला. त्यांच्या चेहऱ्यावर भय दिसतं. आपले प्रियजन आपल्या डोळ्यांसमोर मृत्युमुखी पडलेले दिसतं, त्यांचं रक्त दिसतं प्रियांनो. मनुष्य मनुष्याच्या आनंदावर टपलेला दिसतं प्रियांनो. मानवजातीचा आनंद आटला आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रियांनो तुमचा आणि माझी परिस्थिती काय आहे? कारण स्तोत्रकर्ता म्हणतो, हे परमेश्वरा, जो उद्धार तू दिलेला आहे तो उद्धाराचा आनंद मला पुन्हा दे. कारण ह्या पापी जीवनामध्ये जगत असताना अनेक वेळा आमच्या जीवनात होणारे पाप आणि त्याचा परिणाम काय होतो की आमचा तारणाचा आनंद कुठेतरी आटलेला आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये नवीन करारामध्ये एक मनुष्य आहे, एक भाऊ आहे, त्याचं नाव पाऊल. तो म्हणतो की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेन आनंद करा. फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय आणि 4 वचनामध्ये ते नमूद केलेलं आहे. परंतु आम्ही पाहतो की हा का म्हणत आहे की पाऊल म्हणतो की सर्वदा आनंद करा? का पाऊलाच्या जीवनामध्ये पाप नाही का? का पाऊलाच्या जीवनामध्ये पापाचा परिणाम दिसत नाही का? हो, पाऊलाच्या जीवनात पाप आहे, त्याचा परिणाम देखील दिसतो. रोमकरास पत्र 7 अध्याय वचन 19 आणि 20 ज्यावेळेस आम्ही वाचतो, पाऊल लिहितो, कारण जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करीत नाही, तर करावसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करीतो. जे करावेसे वाटत नाही ते जर मी करीतो तर ते कर्म मीच करीतो असे नव्हे, तर माझ्या ठाई वसणारे पाप ते करीते. पाऊलाच्या जीवनात देखील पाप आहे असं पाऊल स्वतः म्हणतो.
परंतु तरी सुद्धा या पापाच्या भयंकर अवस्थेत या देहामध्ये असताना देखील तो म्हणतो की सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. हे लिखाण करीत असताना आम्हाला माहिती आहे की पाऊल कुठे आहे. पाऊल तुरुंगात आहे. हातापायामध्ये बेड्या असतील, अंधकारामध्ये असेल, कित्येक दिवस उपाशी असेल आणि त्याला मारहाण केली असेल. आणि अशा परिस्थितीमध्ये देहाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर तो वेदनेमध्ये, दुःखामध्ये आहे. तरी सुद्धा त्याच्या मुखातून तो बोलत आहे, आम्हाला उत्तेजन देत आहे, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. फिलिप्पिकरास पत्र पहिल्या अध्यायापासून जर बघितलं तर 14 वेळा तो आनंदाविषयी लिहित आहे. आणि म्हणून आज आम्ही पाहू शकतो की पाऊल म्हणतो की सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. एका बाजूला योएल म्हणतो मानव जातीचा आनंद आटला. कशामध्ये? या भौतिक गोष्टीकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस अनेक अशा गोष्टी तुमचा आणि माझा अनुभव असेल की आनंद आटलेला आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत आम्ही पाहतो कमी मार्क पडले, आनंद आटला. तेच मार्क बघून पालकांची परिस्थिती देखील पाहतो, आनंद आटला. त्या ठिकाणी पगार कमी आला, आनंद आटला. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तोटा झाला, आनंद आटला. अनेक अशा गोष्टी आहेत आनंद आटण्यासाठी. परंतु एका बाजूला जो आहे, जो पाऊल म्हणतो आत्मिक दृष्टिकोनातून की प्रभूमध्ये आनंद करा. आमचा आनंद जो आहे तो प्रभूमध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून या थोडक्या वेळेमध्ये आम्ही पावलाच्या आनंदाचं रहस्य पाहण्याचा प्रयत्न करूया. आणि म्हणून माझ्याबरोबर लूका शुभवर्तमान 10वा अध्याय आणि वचन 17 कडे या. त्या ठिकाणी देवाच्या वचनात असं लिहिलं आहे की ते 72 जण आनंदाने परत प्रभूकडे आले आणि प्रभूला म्हणाले की आपल्या नावाने भूते देखील आम्हाला वश होतात. प्रभूकडे आले, प्रभूने त्यांना पाठवलं होतं त्या 72 जणांना, आणि ते आनंदाने प्रभूकडे आले आणि आनंदाने सांगत आहे, प्रभूजी आपल्या नावाने भूते देखील आम्हाला वश होतात. परंतु 20व्या वचनाकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष देतो, प्रभू म्हटला, तथापि भूते तुम्हाला वश होतात याचा आनंद मानू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत. तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत याचा आनंद माना. पावलाच्या आनंदाचं रहस्य. पहिला मुद्दा, पावलाचा आत्मविश्वास. काय आहे आत्मविश्वास? की पावलाला माहिती आहे माझं नाव स्वर्गात लिहिलेलं आहे. हे 72 जण म्हणतात, भूते देखील ऐकतात. परंतु प्रभू म्हणतो की त्या ठिकाणी लक्ष देऊ नका, त्या ठिकाणी आनंद मानू नका. तर आनंद कशात माना? माझं नाव स्वर्गात लिहिलेलं आहे. प्रभू परमेश्वराकडे आम्हाला हीच विनंती आहे की ज्यांची अजून कुणाची नावे स्वर्गात लिहिली नाहीत त्यांची नावे स्वर्गात लिहावी. कशी होणार? ज्यांचं तारण होतं, ज्यांचा बाप्तिस्मा होता, त्यांचं नाव स्वर्गाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. पावलाला आत्मविश्वास आहे की माझं नाव स्वर्गाच्या पुस्तकात आहे, म्हणून परिस्थिती कशी का असो माझा आनंद आटणार नाही, कारण माझ्या अंतःकरणात आत्मिक आनंद आहे. बघा बरं, प्रेषितांच्या कृत्यामध्ये 9वा अध्याय आणि 1 ते 9 वचनामध्ये सर्व पावलाची घटनाक्रम आहे. आणि प्रभू म्हणतो, शाऊला शाऊला तू माझा छळ का करतोस? मग त्या ठिकाणी तो म्हणतो, प्रभू तू कोण आहेस? मग पुढे हनन्या त्याच्याकडे येतो. मग हनन्या प्रार्थना करतो. हनन्या सर्व प्रभूविषयी सांगतो की येशू प्रभू आहे. सर्व काही गोष्टी सांगितल्यानंतर त्याच्या डोळ्यातील खपल्यासारखं पडतं, त्याचे डोळे पुन्हा उघडतात, त्याला पुन्हा दिसावं लागतं. आणि मग पावलाने त्या ठिकाणी बाप्तिस्मा घेतला. प्रियानो, जो तारण होतं तो बाप्तिस्मा घेतो. म्हणजे काय? त्याचं नाव स्वर्गात लिहिलेलं आहे. म्हणून त्या तुरुंगातून अतिशय भयंकर परिस्थितीतून तो म्हणतो की प्रभूमध्ये आनंद करा, कारण माझा यात भयंकर परिस्थितीत आनंद आटला नाही. प्रियानो, फिलिप्पिकरास पत्रामध्ये 3रा अध्याय आणि 20 ते 21 या 2 वचनांमध्ये या आत्मविश्वासाचा भाग आम्ही पाहत असताना तो म्हणतो आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे. प्रियानो, आज अनेक जण आहे जगामध्ये. कुणाला अमेरिकेचं नागरिकत्व पाहिजे, कुणाला ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व पाहिजे, बऱ्याच जणांची अपेक्षा आहे. परंतु प्रभूचा दास म्हणतो, मला या जगातील कोणत्या देशाचं नागरिकत्व नको, मला स्वर्गाचं नागरिकत्व मिळालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मला आनंद आहे. प्रियानो, ज्याच्या जीवनामध्ये स्वर्गाचं नागरिकत्व आहे त्यांचा आनंद कधीच आटणार नाही. तो पुढे असं म्हणतो की त्या स्वर्गातून प्रभू येशू ख्रिस्त जो तारणारा येणार आहे. तो आत्मविश्वास काय आहे? फक्त स्वर्गात तो नागरिकत्व एवढंच नाही, तर काय आहे
की त्या स्वर्गातून प्रभू येशू ख्रिस्त मला घ्यावयास येणार आहे. आम्ही वाट पाहत आहोत का प्रियांनो? हा विश्वास आहे का की माझा प्रभू मला घ्यावयास येणार आहे? माझे नेत्र त्या आकाशाकडे लागलेले आहेत का की एक दिवस प्रभू येणार आणि प्रभू त्या आकाशामधून मला घेऊन जाणार आहे? तिसरी गोष्ट त्या ठिकाणी 21व्या वचनामध्ये असलेलं आहे की ते तुमचे आणि माझे जे दैन्य अवस्थेतील जे शरीर आहे ते प्रभू स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे रूपांतर करणार आहे. म्हणजे काय की प्रभूसारखं शरीर मला मिळणार आहे. म्हणून या शरीराला कितीही वेदना झाल्या, या शरीराला कितीही त्रास झाला तरी सुद्धा माझा आनंद आटणार नाही, कारण या शरीराचं रूपांतर होणार आहे. काय आहे पावलाच्या आनंदाचं रहस्य? पहिला मुद्दा, पावलाचा आत्मविश्वास. काय आहे पावलाचा आत्मविश्वास? माझं नाव स्वर्गामध्ये लिहिलेलं आहे, माझं नागरिकत्व स्वर्गातलं आहे, माझा प्रभू स्वर्गातून येणार आहे, माझ्या शरीराचं रूपांतर होणार आहे. कोणासारखं? माझ्या प्रभूच्या शरीरासारखं. एका बाजूला मानवजातीचा आनंद आटला आहे, परंतु विश्वासणाऱ्यांचा आनंद आटता कामा नये. का? कारण आमचा आत्मविश्वास हवा पावलासारखा की या सर्व गोष्टी माझ्या जीवनात आहे. पहिला मुद्दा पावलाचा आत्मविश्वास. दुसरा मुद्दा पावलाचा अनुभव. काय आहे पावलाचा अनुभव? बघा बरं, मत्तई शुभवर्तमान 5वा अध्याय आणि वचन 11 आणि 12. डोंगरावरच्या प्रवचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांशी बोलत असताना असं म्हणतो, माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. एक धन्यतेचा आशीर्वाद प्रभू सांगत असताना माझ्यामुळे तुमची निंदा, माझ्यामुळे तुमचा छळ आणि माझ्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात सर्व वाईट प्रकारच्या लबाडीने लोक बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. आता लक्ष द्या, त्यावेळेस आनंद करा. कारण अतिशय प्रतिकूल परिस्थिती आहे, छळ आहे, निंदा आहे, विटंबना आहे, लबाडीने सर्व काही बोलणं आहे. त्यावेळेस प्रभू म्हणतो आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. पावलाला माहिती आहे की स्वर्गात माझे प्रतिफळ मोठे आहे. त्यामुळे तिमोथेला पत्र लिहित असताना तो म्हणतो की त्याने माझ्यासाठी स्वर्गात जीवनाचा मुकुट जे प्रतिफळ आहे ते राखून ठेविले आहे. पाऊल म्हणतो माझा अनुभव काय आहे? अनुभव अतिशय भयंकर आहे प्रियांनो, की तो आनंद करतो, उल्हास करतो. त्याच्या मागे देखील फिलिप्पिकरास पत्र 2 अध्याय वचन 17 मध्ये या पावलाच्या सेवेविषयी पाऊल लिहित असताना तो म्हणतो की तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा होताना जरी मी स्वतःला अर्पीला जात आहे तरी मी त्याबद्दल प्रभूला धन्यवाद देतो, त्याबद्दल आनंद मानतो. स्वतः अर्पीला जात असणारा पाऊल. इंग्रजीमध्ये त्या शब्दाला ऍज अ ड्रिंक ऑफरिंग, पेयार्पण असं म्हटलेलं आहे. लेवियाच्या पुस्तकामध्ये ती गोष्ट आहे. तो स्वतःला पेयार्पणासारखा संबोधतो प्रियांनो. त्याने स्वतःला खर्चून टाकले, स्वतः श्रम घेतोय मंडळीसाठी. आणि म्हणूनच पावलाच्या जीवनात आम्ही पाहतो कित्येक मंडळांसाठी त्याचा उपयोग करून घेतला प्रभूने, कित्येक लोकांसाठी, मग यहुदी असो किंवा परराष्ट्रीय असो, प्रत्येकांसाठी प्रभूने पावलाचा उपयोग करून घेतला. पाऊल म्हणतो माझा अनुभव काय आहे की मी मंडळीसाठी पेयारपणासारखा खर्च होत आहे, मी पेयारपणासारखा कुटला जात आहे. हा अनुभव जरी असला तरी प्रभू म्हणतो माझ्या नावामुळे तुमची ज्यावेळेस निंदा होईल, छळ होईल, सर्व वाईट प्रकारचे लबाडीने बोलतील, त्यावेळेस आनंद करा. काय आहे पावलाच्या जीवनात अनुभव? बघा बरं, 2 कोरिंथ 10वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये देवाचा दास पाऊल स्वतःचा अनुभव लिहित असताना तो म्हणतो, कारण ते म्हणतात, कोण म्हणतात? कोरिंथीतील मंडळीतील विश्वासणारे म्हणतात काय की त्याची पत्रे म्हणजे पावलाची पत्रे वजनदार आहे व जोरदार आहेत, परंतु त्याची शरीरयष्टी दुर्बळ. ठीक आहे, पाऊल म्हणतो हेही ठीक आहे, पण तिथे पुढे असलेलं आहे व पावलाचे भाषण टाकाऊ आहे. पाऊल आपल्या मुखावाटे काय बोलत होता? प्रभूची सुवार्ता, प्रभूचे वचन, प्रभूच्या वचनाची फोड करून बंधुजनांना, विश्वासणाऱ्यांना सांगत होता. त्या भाषणाविषयी विश्वासणारे म्हणत आहे की ते भाषण टाकाऊ आहे. जे स्वर्गीय ज्ञान आहे, स्वर्गीय विचार आहे, ते टाकाऊ आहे असं म्हणत आहे. कोण आहे ते? विश्वासणारे आहेत. प्रभू म्हणत आहे सर्व प्रकारच्या वाईटाने, लबाडीने बोलतील.
खरं पावलाचं भाषण टाकावं होतं का? प्रियांनो, नाही प्रियांनो. जर पावलाचे जे पत्र जर आम्ही पाहिले, तर कालच आपण पत्राविषयी बघितलं. ते पत्र आमच्या आत्मिक जीवनाला मजबूती असं करतात प्रियांनो. पावलाचं भाषण टाकाऊ नव्हतं. परंतु प्रभू आपल्या लोकांना म्हणत असताना असं लिहितो की माझ्यामुळे निंदा, माझ्यामुळे छळ आणि माझ्या विषयीमुळे तुमच्याविषयी वाईट लबाडीने बोलतील. प्रियानो, हे लोक फक्त बाहेरचेच नाही, तर हे लोक मंडळीत देखील आहेत, की आमच्याविषयी वाईट लबाडीने बोलणारे. परंतु पाऊल शांत राहिला. पाऊलाचा अनुभव काय आहे? मला शांत राहायचंय, माझ्याविषयी काहीही बोलू द्या, कारण त्याच्यामध्ये मला आनंद आहे. कारण प्रभू म्हटला की तुम्ही धन्य आहात. जर कोण बोलत आहे तर तुम्ही धन्य आहात. त्यावेळेस काय करा? आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. मंडळीतील एक बाजू तर दुसरी बाजू. प्रेषितांच्या कृत्ये 28वा अध्याय 1 ते 4 ह्या वचनांमध्ये आम्ही ज्यावेळेस येतो, माझ्याबरोबर प्रेषितांची कृत्ये 28वा अध्याय आणि 1 ते 4 ह्या वचनांमध्ये मोठ्या वादळातून आलेले हे सर्वजण 28व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस येतो, त्यावेळेस असं लिहिलेलं आहे की आम्ही निभावल्यावर त्या ठिकाणी त्या बेटाचे नाव मिलिता आहे असे आम्हाला समजले. तेथे बर्बर म्हणजे परराष्ट्रीय अन्य देशातील लोक आम्हाला विशेष उपकार केले आणि पाऊस आणि गारठा असल्यामुळे त्यांनी आम्हाला शेकोटी पेटवून दिली. आणि पुढे असं लिहिलेलं आहे, पावलाने काटक्याची मोळी आणून शेकोटीवर घातली. इतक्यात उष्णता झाल्यामुळे एक साप बाहेर निघून त्याच्या हातात झोमून राहिला. जे जीवाणू त्याच्या हाताला लटकलेले पाहून बर्बर लोक एकमेकांना म्हणू लागले, खरेच हा माणूस घातकी आहे. बर्बर लोक म्हणजे मंडळीच्या बाहेरचे थोडक्यात म्हणावे, परराष्ट्रीय म्हणावे, अन्य देशातील म्हणावे, ते लोक पावलाला म्हणत आहे हा घातकी आहे. किती जण होते शेकोटी करणारे? पाऊल धरून 276 जण. 275 लोकांनी प्रियांनो ऐकले हे शब्द की हा माणूस घातकी आहे. खरंच पाऊल घातकी होता का? इंग्रजीमध्ये तो शब्द असा आलेला आहे, दिस मॅन इज मर्डरर. तो घातकी आहे. परंतु कुणीही पावलाविषयी काहीच बोललं नाही. पावलाच्या बाजूने कोण उभा राहिलं नाही. कोण असं म्हटलं नाही की धिस मॅन इज नॉट मर्डरर, ही इज अ सेव्हियर. त्याने आम्हाला या वादळातून वाचवलं. कुणीही पावलाविषयी किंवा त्याच्या चांगुलपणाविषयी कुणीही बोललेलं नाही. सगळेजण शांत बसले. कोण लिहित आहे? आम्ही निभावल्यावर. हा आम्ही ज्यावेळेस शब्द आहे, त्यावेळेस डॉक्टर लूक जो प्रेषितांची कृत्ये लिहित आहे, तो देखील त्या ठिकाणी उपस्थित आहे. सांगायचा मुद्दा हा आहे, मंडळी ते लबाडीने बोलतील, बाहेरचे लबाडीने बोलतील, परंतु पावलाचा अनुभव हा आहे की मी शांत राहणार, आनंद करणार, उल्हास करणार. तर धन्यतेचा आशीर्वाद का आहे? स्वर्गात मला मोठे प्रतिफळ मिळणार आहे. पहिला मुद्दा, पावलाचा आत्मविश्वास काय आहे? स्वर्गात माझं नाव लिहिलेलं आहे. दुसरा मुद्दा, पावलाचा अनुभव काय आहे? सर्व वाईट लबाडीने बोलतील का, परंतु अनुभव काय आहे? माझं स्वर्गात मोठं प्रतिफळ आहे. प्रियांनो, भौतिक आनंद जरी आटला, मला कुणी सर्वजण सोडून गेले, तरी सुद्धा जो आत्मिक आनंद आहे तो आटणार नाही. तिसरी गोष्ट, पावलाची अवस्था. पावलाची अवस्था आम्हाला माहिती आहे की भयंकर अवस्थेमधून तो गेलेला आहे. आणि योहान कृष्ण वर्तमान 16वा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये प्रभू म्हणतो, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, काय? तुम्ही रडाल व शोक कराल, तरी जग आनंद करील. तुम्हाला दुःख होईल, तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. तुमचे दुःखच या देहामध्ये असताना ते दुःख जाणवेल, परंतु प्रभू म्हणतो ते दुःखच तुमचा आनंद होईल. कारण पावलाची अवस्था आम्हाला माहिती आहे. 2 करीन 12वा अध्याय 7 ते 10 या वचनांमध्ये पाऊल म्हणतो की माझ्या शरीरात एक काटा आहे. मी प्रभूकडे 3दा विनंती केली, पण प्रभू म्हटला की माझी कृपा तुला पुरे आहे. मग त्यांनी शांत राहिला, चौथ्यांदा प्रार्थना केली नाही. तो त्रास सहन करत करत तो प्रभूची सेवा करत होता. ते दुःख त्याच्या शरीरात जाणवत होतं, परंतु त्या दुःखापेक्षा ती प्रभूची स्वर्गीय कृपा तो अनुभवत असताना तो म्हणतो, या दुःखात मी आनंद करतो, कारण माझा प्रभू म्हटला की तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल.
प्रियांनो, हे शब्द ऐकणारे आज कोण आजारात आहेत का, दुःखात आहेत का, या शरीरामध्ये वेदना भोगत आहे का? आम्ही वर्षानुवर्ष प्रार्थना करीत आहोत, परंतु आमचा आजार आमच्यापासून दूर होत नाही. तर त्यांच्यासाठी विशेष करून प्रभू म्हणत आहे, तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. या दुःखातून प्रभूसाठी एक प्रामाणिक आणि विश्वसनीय जीवन जगण्यास प्रभू आम्हाला सहाय्य करायला नेहमी तयार आहे. कारण पावलाचं जीवन आम्ही पाहतो, की हा काटा घेऊन शेवटपर्यंत पावलाने त्या ठिकाणी सेवा केलेली आहे. 2 करीन 6वा अध्याय आणि 3 ते 10 या वचनामध्ये मोठा भाग आहे. वेळेनुसार वाचणार नाही. परंतु त्यातील काही मुद्दे जे आहेत, की 2 करीन 6वा अध्याय 3 ते 10 वचनांमध्ये पौल म्हणतो, आम्ही संकटात गेलो, विपत्तीत गेलो, फटके आम्हाला खाण्यास मिळाले, बंदिवासात होतो, दंगा धोक्यात होतो. या सर्व कठीण परिस्थितीतून आम्ही गेलो. वचन 10 त्या ठिकाणी असं लिहित आहे, आम्ही जे दुःखी मानलेले होतो या परिस्थितीमध्ये, तरी सर्वदा आनंद करणारे होतो. सर्व परिस्थिती होती. उपवास होता, बंदिवास होता, विपत्ती होती, आम्हाला फटके मारले, तरी सुद्धा पाऊल म्हणतो, जरी आम्ही दुःखी मानलेले आहोत, तरी सुद्धा सर्वदा आनंद करणारे आहोत. त्यांना पावलाची अवस्था, एक शरीरामध्ये काटा आहे, आजारपण आहे, तरी सुद्धा तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. बाहेर सेवा करत असताना मारहाण आहे, विपत्ती आहे, संकट आहे, उपासमार आहे. सर्व परिस्थितीमध्ये पाऊल म्हणतो, माझा आनंद आटलेला नाही. कारण त्या प्रभू म्हटला माझा, तुमचं दुःखच माझा आनंद होईल. प्रियांनो, आज आमची परिस्थिती काय आहे? योएल म्हणतो, मानव जातीचा आनंद आटला आहे. भौतिक दृष्टिकोनातून अनेक अशा गोष्टी आमच्या हातातून गेल्या असतील. भौतिक आनंद आटला असेल, परंतु ह्या भौतिक आनंदावर आम्हाला जर मात करायची असेल, विजय प्राप्त करायचा असेल, तर आत्मिक आनंदाचा पुरवठा आमच्या जीवनात भरपूर असणं गरजेचं आहे. म्हणूनच तो आनंद कशामध्ये आहे? तो प्रभूमध्ये आहे. आज जग वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतात, परंतु विश्वासणाऱ्यांना ते गुप्त असं ज्ञान किंवा गुप्त असा बोध मिळालेला आहे, की जो आनंद आहे तो फक्त आणि फक्त प्रभूमध्ये आहे. आणि म्हणून प्रभूमध्ये असताना या पावलाचा अनुभव आम्ही पाहिला, पावलाची अवस्था पाहिली आणि पावलाचा आत्मविश्वास पाहिला. तो परिस्थिती कशा आहे? प्रतिकूलमध्ये आहे, तुरुंगात आहे. तरी सुद्धा पाऊल म्हणतो, माझा आनंद आटला नाही, तर माझा आनंद द्विगुणित होत आहे. माझं नाव स्वर्गाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. माझ्यासाठी स्वर्गात प्रतिफळ आहे आणि माझं दुःखच माझा आनंद होईल. प्रभू, हे वचन समजण्यास आणि या वचनाचा आनंद घेण्यास प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करो. प्रभूने पुरवलेल्या शब्दांबद्दल, विचारांबद्दल मी प्रभूचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.